मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। चला आज एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे, आलू भेंडीची मसालेदार अशी। तर त्यासाठी की नाही भेंडी अशी कापून घेतलेली आहे लांबकुळी, आणि इथं बटाटो बी लांबकुळ साल काढून स्वच्छ पाण्यात ठेवलेलं आहे कापून। आता मसाला तयार करण्यासाठी काय काय घेतले दाखवते। इथं सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, धन घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, मिक्सर घेतलेला आहे, त्याच्यात टाकूया मिरच्या, लसूण आणि धन। बिना पाणी घालता वाटण करून आणायचं आहे। तर असं बारीक दरदरा करून आणलेला आहे। तर बारीक करून घेतलेला आहे, साईडला ठेवूया। आता एक गॅसवर ठेवलेले आहे कढाई, कढाईत तेल ओतूया। मोहरीचं तेल वापरलेलं आहे इथं। तेल चांगलं गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, भेंडी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला। तर भेंडी मस्त छान अशी भाजायला लागलेली आहे तेलात, छान भाजलेली आहे, पहा कलर वेगळा झालेला आहे। आता याला काढून घेऊया एका प्लेटात। आता त्याच कढईत जिरं घालूया 1 चमचा, हिंग, आणि बटाटो मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत। तर बटाटोला चांगलं फ्राय करून घेऊया। आता झाकून थोडंसं वाफ देऊया आपण। आता इथं मस्त फ्राय झालेले आहेत, हे पहा कलर बी चेंज झालेला आहे। एकदा हलवून घेऊया। आता जो मसाला आपण बनवून घेतला होता, लसूण, मिरची, धन, आता ह्याच्यात टाकायचं आहे धना पावडर 1 चमचा भर, हळद, चाट मसाला 1 चमचा, मीठ चवीप्रमाणे। मिक्स करूया, एकदा मिक्स करून भाजूया। छान असं भाजायचं। हे असं मस्त हलवून का नाही भाजत राहायचं। आता छान असं मिक्स करून घ्यायला लागलेले आहे। आता ह्याच्यातच टाकूया आपण भेंडी फ्राय करून घेतली होती ती। त्याला बी छान असं मिक्स करूया। काय भारी दिसते पहा, मस्तच अशी भेंडी दिसायला लागली। थोडंसं झाकून आपण वाफ देऊया। तर बघूया आपण शिजले का। मस्त अशी वाफ बसलेली आहे, एकदा मिक्स करून बघूया। तर बटाटे शिजले का बघूया। तर मस्त असं शिजलेले पहा, दिसायला बी एक नंबर मस्त अशी भाजी दिसायला लागलेली आहे। कधी कधी घरात शेंगदाणा नसले, काय करावं असं सुचत नाही।
तर आपल्या महाराष्ट्रात सवय आहे बघा, कुठल्या बी भाजी शेंगदाणं वापरायची. तर ही एकदा पद्धत करून बघा तुम्ही, मस्त दिसायला लागलेले आहे. आता वरनं टाकूया कोथिंबीर, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर मस्त असं. आणि चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते. मिक्स करूया एकदा. आपण लाल मिरच्या वापरल्यात म्हणताना लाल तिखट वापरलेलं नाही, मिरच्या खूप तिखट होते हे. तर मस्त झालेले पहा, काय भारी दिसायला लागलेले आहे, मस्त झाल्या.